अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथे पोलिसांनी 33,000ची देशी दारू पकडली आहे. इंडिका कारमध्ये वाहतूक करून दारू नेणाऱ्या चालकास पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. निवडणुकीत मतदारांना वाटण्यासाठी दारू घेऊन जात असल्याचा पोलिसांचा संशय आहे. अहमदपूर पोलिसांनी यावेळी कारवाई करून गाडीत दारूच्या बॉक्ससोबत भाजपचे काही पॉम्पलेट्सही हस्तगत केले आहे. मनमाड येथे सतत कांद्याचे भाव कोसळत असल्याने हवालदिल झालेल्या एका शेतकऱ्यानं 5 एकरातील कांद्याला आगीच्या हवाली केला आहे. येवला तालुक्यातील नगरसूल येथील ही घटना असून सध्या मिळत असलेल्या भावात कांदा काढण्यासाठी लागत असलेला खर्चही निघत नसल्यामुळे हा कांदा त्यांनी जाळला. सिंदखेड राजा तालुक्यातील जलपिंपलगाव शिवारात काही दिवसापूर्वी शेतात लावण्यात आलेल्या जाळ्यात अडकून एक मादी बिबट मरण पावली होती. या घटनेमुळे परिसरात दहशतवादीचे वातावरण निर्माण झाले होते, कारण मादीच्या मृत्यूनंतर बिबट परिसरात दिसत होता व तो आक्रमकही होऊ शकतो अशी ही नागरिकांची भावना समजून बुलढाणा वन विभागाने त्या परिसरात पिंजरा लावला. त्यात 13 फेब्रुवारीच्या रात्री नर बिबट पिंजरात अडकल्यानंतर जेरबंद बिबट्याला अकोट वन्यजीव विभागाचे DFU लाकरा यांच्या संमतीने अमरावती CCF संजू गौड व बुलढाणा DFO BT भगत यांच्या आदेशाने ACF BA पोळ देवळगाव राजा, RFO EP साळुंके, अकोट वन्यजीव विभागाचे CF विनोद डेनकर, RFO सुरेश खराटे, सोमठाणा RFO कमलेश पाटील, मोबाईल स्क्वॉड RFO SW सोळंके व वन्यरक्षक मनजित सिंह यांच्या उपस्थितीत बुलढाणा रेस्क्यू टीमचे राहुल चव्हाण, संजय राठोड, समाधान मांटे, मेरठ, देवीदास वाघ, गौरव खेरे व अकोट वन्यजीव विभागाचे कर्मचाऱ्यांच्या मदतीने 14 फेब्रुवारीच्या रात्री 9च्या सुमारास मेलघाट वाना सेंच्युरीच्या बारूखेड जंगलात सुखरूप सोडण्यात आली. काल रात्री देवळगाव राजा परिक्षेत्रातील जळपिंपळगाव येथे एक नर बिबट पिंजऱ्यामध्ये जेरबंद करण्यात आला व त्याला वान सेंच्युरीमध्ये कोरीखेडा या गावामध्ये सक्सेसफुली रिलीज केलेलं आहे. त्या कामी रेस्क्यू टीमचं व वन परिक्षेत्राधिकारी देवळगाव राजा तसेच सर्व स्टाफने फार खूप मेहनत घेतली. जागृत नागरिक सुरक्षित शहर. आपल्या आसपास होणाऱ्या सर्व घडामोडी कैद करा आपल्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये आणि पाठवा आम्हाला. आम्ही आपल्या सर्व घडामोडी आमच्या न्यूज महाराष्ट्राच्या बुलेटिन मध्ये फ्लॅश करू. सोबत पाठवा आपले नाव आणि परिसराचे नाव. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9890952148, 9371193312 आणि 9421081781. न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्या सोबत. रहा कनेक्टेड न्यूज महाराष्ट्राशी केव्हाही कुठेही. आमच्या न्यूज महाराष्ट्राच्या सर्व घडामोडी पाहण्यासाठी Google+ आणि फेसबुकवर फॉलो करा न्यूज महाराष्ट्र या पेजला आणि YouTubeवर सबस्क्राईब करा न्यूज महाराष्ट्र या नावाने. न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्या सोबत. तारे तारे कितने नील गगन पे तारे, मेरी उम्र हो इतने साल जितने नील गगन पे तारे, तारे तारे कितने नील गगन पे तारे. आपके नन्हे मुन्ने प्यारे से बच्चे का जन्मदिन बनाइए अब और भी शानदार. अपने बच्चों के जन्मदिन की शुभकामनाएं अब दीजिए सिर्फ 300 रुपए में. ख्याल रखिए उसका जो आपको अपनी जान से भी ज्यादा प्यारा है. जन्मदिन की जाहिरात देने के लिए संपर्क करिए 8390969312 पर. अहमदनगर जिल्ह्यात बनावट दारूने हैदोस घातला आहे. पांगरमलच्या दारूकांडात आतापर्यंत 22 जणांना बाधा झाली असून 6 जणांचा बळी गेला आहे. 16 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू असून 10 जण अत्यवस्थ आहेत, तर जिल्ह्यात अजून 2घांचा बळी गेला असून 4 जण गंभीर असल्याची नागरिकांची माहिती आहे. याबाबत पोलीस दप्तरी अधिकृत नोंद झालेली नाही. यातच जिल्हा रुग्णालयाच्या आवारात बनावट दारूचा कारखानाच आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने यावेळी धडक कारवाई करून मुद्देमाल जप्त केला. जिल्हा रुग्णालयाच्या कॅन्टीनमध्ये तब्बल 12 विदेशी दारूंची 1000पेक्षा जास्त झाकणं आढळून आली आहेत. रिबॉटलिंगचं साहित्य, इसेन्स, कलर हस्तगत करण्यात आला आहे. त्याचबरोबर सर्व प्रशासकीय कार्यालयातील माहितीच्या अधिकारांचे अर्जही आढळून आले आहेत. पांगरमलच्या दारूकांड प्रकरणी अटकेत असलेले सेनेचे जिल्हा उपप्रमुख भीमराव आव्हाड यांच्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. आव्हाडला कॅन्टीनमध्ये आणल्यानंतर मृतांच्या नातेवाईकांनी त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. दरम्यान या प्रकरणी कॅन्टीनचा मालक आणि कुकला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यातील बनावट दारूचं मोठं रॅकेट उद्ध्वस्त
उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे. हैदराबाद शहराच्या पश्चिम विभागातील साईनाथगंजमध्ये 13 फेब्रुवारी 2017 रोजी दुपारी 11 वाजता झालेल्या चोरी प्रकरणातील 3 आरोपी 55 लाख रुपयांच्या मुद्देमालांसह नांदेड पोलिसांनी पकडले आहेत. हैदराबाद पोलिसांनी अत्यंत शीघ्र गतीने दिलेल्या माहितीच्या आधारावर नांदेड पोलिसांनी अर्ध्या तासात या चोरट्यांना जेरबंद केलं. हैदराबादचे पोलीस आयुक्त महेंद्र रेड्डी यांनी नांदेडचे पोलीस अधीक्षक संजय एनपुरे यांना ही माहिती कळवली होती. हैदराबाद येथे झालेल्या चोरी प्रकरणात 3 संशयित व्यक्ती खुराना ट्रॅव्हल्सच्या MP 13C2799 या हैदराबाद इंदोर गाडीने निघाले आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक नांदेड यांना मिळाली होती. राजस्थानच्या चिंडोने शशी, रणवीर शशी आणि राकेश मीना या 3 आरोपींना नांदेड पोलिसांनी अटक केली आहे. काल रोजी रात्री महेंद्र रेड्डी CP हैदराबाद यांनी रात्री 11 वाजता मला फोन करून सांगितलं की हैदराबाद येथे शाबीर बक्ष नावाच्या इस्मानच्या घरी मोठी घरफोडी झालेली आहे आणि त्या घरफोडीमध्ये 1 किलो सोन्याचे दागिने आणि 4 किलो चांदीचे दागिने त्याचबरोबर 20 लाख रुपये कॅश इतकी मोठी रक्कम ही घरफोडी करून त्या ठिकाणावरून 3 लोकांनी घेऊन गेलेली आहे आणि हे 3 लोक हे खुराना ट्रॅव्हल्स बस या माध्यमातून इंदोर येथे जाण्याच्या प्रयत्नात आहे आणि ही बस अर्ध्या तासामध्ये नांदेडला पोहोचेल. या बातमीवरून आम्ही त्वरेने हालचाली करून त्याच्यामध्ये DYSP महेंद्र पंडित, PI सतीश गायकवाड आणि त्यांच्या स्टाफने ही बस देगलूर नाका या ठिकाणी इंटरसेप्ट केली. ती बस त्या ठिकाणावरून वजीराबाद पोलीस स्टेशनला ते घेऊन आले आणि त्या बसमध्ये असणारे जे आरोपी आहेत हे 3 आरोपींना त्या ठिकाणी अटक केली आणि त्यांच्याकडून 100% हा माल त्या ठिकाणी रिकव्हर. पिंपरी चिंचवड वल्लभनगर एसटी बस चालक वाहकांनी बंद पुकारला. खासगी कार चालकाने एसटी ड्रायव्हरला मारहाण केल्याचा आरोप करत हा बंद पुकारण्यात आला. 50हून अधिक ठिकाणी जाणाऱ्या बसगाड्या यावेळी ठप्प करण्यात आल्या. या ठप्पमुळे शेकडो प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागले. बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील धामणगाव बोर्ड येथे अवैधरित्या चालू असलेले वाळू वाहतूकला चपराक बसावी आणि अवैध वाळू थांबावी याकरिता मोताळाचे तहसीलदार रुपेश खंडारे यांनी अतिशय कडक कारवाई केली. या कारवाईमध्ये MH19Z9171 या टिप्परला जवळपास 50,400 दंड ठोठावलेला आहे. अनेक दिवसापासून या डंपर जामनेर ते मोताळा अशी अनधिकृतपणे वाळूची वाहतूक करत होता. सदर कारवाईमुळे अवैध वाहतूक करणारे रेती गाड्यांचे आता धाबे नुसते दणाणलेले आहे. BZ उर्दू प्राथमिक शाळेमध्ये जंतुनाशक दिवस साजरा करण्यात आला. या निमित्तानं शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्वच्छता व आरोग्यानिमित्त मुबलक अशी माहिती देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी फार मोठ्या संख्येत आपली उपस्थिती दर्शवली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका खान अतार मॅडम व सर, वॉरियर सर व इत्यादी कर्मचारी पदाधिकारी हे फार मोठ्या संख्येत उपस्थित होते.